एकदा जंगलामध्ये शिकारीला जात असताना सिंहाला कोल्हा भेटतो. सिंह म्हणतो, कोल्हा मी आता तुला खाणार. कोल्हा म्हणतो, महाराज मी तुमच्यासाठी दुसरी काहीतरी सोय करतो, पण मला सोडा. सिंह म्हणतो, ठीक आहे, तुला खायचंय किंवा दुसरं काहीतरी, पण तू ऍडजस्ट करून दे, पण मला जोराची भूक लागली. जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर मला खायला दे. कोल्हा एक युक्ती चालवतो, बाहेर जातो, गाढव तिथे भेटतो त्याला. गाढवाला कोल्हा एवढा गोड बोलतो, सिंहानं तुला बोलवलंय, तुला जंगलाचा राजा करायचं. गाढव शेवटी गाढवच. ते गाढव गेलं कोल्ह्यासोबत आणि सिंहाला भूक लागली असण्यानं सिंहानं झेप टाकली, असे त्याचे कान तुटून आले. पण गाढव कसं बसं तिथून वाचलं आणि पळून गेलं. पण सिंहाला राग आला. सिंह म्हणला, भूक लागलेली आहे, काहीतरी ऍडजस्ट कर. कोल्हा परत त्या गाढवाजवळ गेला. गाढव त्याला म्हणलं, तू मला फसवलंस. कोल्हा सिंह मला मारून टाकणार, खाणार होता, पण मी माझा जीव कसा तरी वाचून आलोय आणि तू मला फसवून नेलतं. त्यावेळेस कोल्हा म्हटला, अरे मूर्खा, तुझ्या डोक्यावरती मुकुट व्यवस्थित बसावा म्हणून तुझे कान कापले. चल, सिंहानं तुला परत बोलावलंय. गाढव गेलं त्याच्यासोबत. पुन्हा सिंहानं हल्ला केला, त्याची शेपटी तुटून आली. तेव्हाही गाढव कसं बसं जीव वाचून तिथून निघून गेलं. परत कोल्हा त्याच्या जवळ गेला. गाढव त्याला अजूनच ओरडलं, तुम्हाला मारण्याच्या उद्देशाने तिथे घेऊन गेलाय. त्यावेळेस कोल्हा म्हटलं, अरे मूर्खा, तुला सिंहासनावर व्यवस्थित बसता यावं म्हणून तुझी शेपटी कापली. गाढव खुश झालं. कोल्हा म्हणला, चल तुला बोलवलंय. गाढवही त्याच्यासोबत गेलं. तिथे गेल्यानंतर सिंहानं गाढवावरती हल्ला केला आणि त्याला त्याच ठिकाणी ठार केलं. आणि आता कोल्ह्याला सांगितलं, याच्यातले मेन पार्ट काढ, मेंदू, हृदय, काळीज हे माझ्याकडे आणून दे, बाकीचे तू खा. तेव्हा कोल्ह्याने त्याची चिरफाड केली आणि हृदय त्याला, काळीज हे त्याला सिंहाला देऊन टाकलं. तेव्हा सिंह राग आला, अरे मूर्खा, याच्यामधला मेंदू कुठे आहे? तेव्हा कोल्हा उतरला, महाराज, त्याला जर खरंच मेंदू असता तर तो 2 हल्ले झाल्यानंतर तिसऱ्यांदा आपल्यासोबत इथं आला नसता. तर प्रत्येक वेळी आपल्याला कोण बोलणारे हे आपल्यासाठी नाही तर त्यांच्यात काहीतरी स्वार्थ असतो, म्हणून ते आपल्याशी गोड बोलत असतात. आपल्या जीवनातील कोल्हे ओळखा आणि गाढवासारख्या चुकी करू नका. धन्यवाद.